कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सुरुवातीलाच एक खळबळजनक घटना समोर येते। रोहा तालुक्यात पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडलेली आहे। उर्मिला सिद्धिराज कोरे या 51 वर्षीय आजीने आपल्या चिमुकल्या 1 वर्षाच्या नातवंडासह बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारल्याने आजीचा जागीच मृत्यू झाला, तर नातू वेदांत विवेक भोगडे याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचाराकरता रोहा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते। परंतु मुलाची नाजूक परिस्थिती असल्यामुळे डॉक्टरांनी नवी मुंबई येथील MGM या दवाखान्यात पुढील उपचाराकरता नेले असता तेथे त्या मुलाची प्राणज्योत मावळली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। मात्र आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। दरम्यान मयत उर्मिला सिद्धिराज कोरे यांना मानसिक आजार होताच, परंतु वेळेवरती गोळ्या औषध उपचार घेत नसल्यामुळे आजार वाढला होता। बुधवारी 9 एप्रिल रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास आजीने नातू वेदांत विवेक भोगडे याला सोबत घेऊन बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारली। त्यामुळे आजीच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे आजीचा जागीच मृत्यू झाला, तर नातू वेदांत भोगडे याच्या डोक्याला जोरदार मार लागल्यामुळे त्याला रोहा शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तात्काळ मुंबई येथे हलवण्यात सांगितले होते। परंतु मुंबईत MGM रुग्णालयात मुलाचा उपचार सुरू असताना बाहेरची दुनिया बघण्याआधीच त्याची सुद्धा प्राणज्योत मावळली आहे।